नमस्कार. तर विदर्भ न्यूजच्या प्रचार दौऱ्यात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सध्या आपण आलेलो आहे प्रभाग 10 बेनोळा दस्तूरनगर भीमटेकडी प्रभागामध्ये आणि या ठिकाणी शिंदे सेनेचे नवीन उमेदवार या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत. त्यांचा काय अजेंडा आहे आणि आगामी निवडणुकीसाठी कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक लढत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. ते आपलं नाव? माझं नाव शिल्पा श्रीकांत पाचघरे आहे. मी ओबीसी महिला ब गटामधून उभी आहे. आम्ही विकासाचाच मुद्दा घेऊन जात आहे, कारण जे जनतेमध्ये जेव्हा आम्ही आज प्रत्यक्ष उतरलेलो आहोत तर प्रभाग हा अतिशय भकास आहे, कुठेही काम नाही. म्हणजे जे नाले आहे, जे गटार आहे असे भरलेले आहे, तुंबलेले आहे. म्हणजे आज तर मी असे काही चित्र पाहिले की सेफ्टीक ज्या अड्या असतात त्या अशा त्यांच्या दारामधनं येऊन राहिलेले आहे. एवढं बेकार चित्र मी आज आमच्या प्रभागामध्ये पाहिलेलं आहे. जे नेहमी वारंवार जे आपले म्हणजे नगरसेवक होत आहे त्यांनी म्हणजे जनतेच्या जो जनताने जे आवाज दिलेला आहे त्याला कुठलाही प्रतिसाद न देता जनतेचे जसे काम आहे तसेच ते पडून राहिलेले आहे. आज जनता फार म्हणजे आक्रोश आहे त्यांच्या मनामध्ये की आमचा म्हणजे त्यांना मुळात तर त्यांना नगरसेवक म्हणजे काय हे तिथून आम्हाला सुरुवात सांगा लागून राहिलेली आहे की हे जे निवडणूक आहे हे स्थानिक आहे. तुमचे जे जे दैनंदिन ज्या समस्या असतात, नळ आहे, रस्ते आहे, दिवे आहेत, आपले अशा या ज्या गटार आहे, स्वच्छता आहे, कचरा आहे, जो आज जनतेमध्ये जे आक्रोश सुरू आहे त्याच्यावर आम्ही लक्ष वेधत आहोत की आज कितीतरी जणांना म्हणजे ज्या योजना आहे सरकारच्या त्या सुद्धा पोहोचलेल्या नाही आहेत. अशा विकासाच्याच योजना घेऊन आम्ही आज जनतेमध्ये जात आहोत आणि जनतेला खरोखरच मनापासून आम्ही आज प्रतिसाद देत आहोत की जनतेने जर खरोखर म्हणजे आम्हाला जर निवडून दिलं तर त्यांच्या आम्ही एका हाकेला हो देऊन त्यांचं प्रत्येक काम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण खूप परिस्थिती बेकार आहे. आज गृहीत धरत आहे जनतेला की आपल्याला लोक निवडून देत आहे दरवेळेनं, पण तसं नाही. आज जनता जागृत झालेली आहे. जनता नक्कीच यावेळेला आपली सत्ता पालट करणार आहे. जशी आपण मागच्या वेळेला आज शिंदे सेनेचे आम्ही आज चारही उमेदवार अतिशय सक्षमपणे आज जो साहेबांनी जो 2.5 वर्षाचा जो आपण कालावधी बघितला आहे, साहेबांचा जो कामाचा जो सपाटा लावला होता साहेबांनी, शिंदे साहेबांनी, तोच आज प्रत्येक उमेदवारामध्ये आमचा सपाटा कामाचा आहे. आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर आम्ही लक्ष वेधत आहोत. जनतेचे जे काही घरकुल योजना असो, PR कार्ड असो, त्यांचे जे रोजगाराच्या योजना असो, कारण आज कितीतरी रोजगाराच्या समस्या आहेत त्या भागामध्ये. म्हणजे आज जेव्हा तरुण लोक समोर येतात तेव्हा त्यांना जेव्हा पाहतो आम्ही, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहत आहोत, तेव्हा खरोखर खूप बेकार वाटत आहे की नगरसेवक हा आज तुमच्या हाकेला जर ओ देत असेल तरच त्यांना निवडून द्या. जर तुम्हाला कोणता नगरसेवक जर खरोखर वाटत असेल की हा आमच्या आवाजाला धावून येऊन राहिला, अशांना द्या ना तुम्ही मत, आमचं काही म्हणणं नाही. परंतु आज एक वेळा तुमच्या हातात जो अधिकार आहे तो आज जनतेने त्यांचं जे अनमोल मत आहे त्याचा अधिकार आज जनतेने सुद्धा त्याचा योग्य ठिकाणी वापर केला पाहिजे. हे सुद्धा आज आम्ही एक प्रकारे खूप म्हणजे पोट तिडकीने सांगत आहोत जनतेत आम्ही. तर मी आज पुन्हा सर्वांना मी विनंती करत आहे की तुमच्या माध्यमातून, विदर्भ न्यूजच्या माध्यमातून, की आज तुम्ही इथे आले आणि आम्हाला सुद्धा आमच्या प्रभागातल्या ज्या समस्या आहे या आम्हाला समोर आणता आल्या आणि त्यांना नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही 100% करू. हा मी तुमच्या निमित्ताने आज मी त्यांना ग्वाही देतो. दादा आपलं नाव? माझं नाव पंकज रामदास चौधरी. मी सर्वसाधारण क गटातनं उभा आहे. प्रभागातली आताची कंडिशन पाहता नेमकी कोणत्या मुद्द्यावर पहिले सुरुवात व्हायला पाहिजे, कुठल्या मुद्द्यांवर काम करायला पाहिजे? या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या इथं PR कार्ड ही सर्वात मोठी मुद्दा आहे. तर इथे स्वच्छतेचं साम्राज्य, घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे. स्वच्छता इथे होत नाही, नाल्या सफा होत नाही, रोड नाही आहे, पथदिवे नाही आहे. ज्या मूलभूत गरजा आहे, ज्या दैनंदिन जीवनातल्या पहिल्या गरजा आहेत त्या गरजा होत नाही आहे, इथं कुठल्याच प्रमाणाच्या होत नाही आहे. त्याकरता आम्ही सर्वप्रथम त्याच्याकडे भर देणार आहे. आता ज्याप्रमाणे एकनाथभाई शिंदे यांनी 2.5 वर्षात जो कामाचा सपाटा लावला, आज नगरविकास मंत्री आहेत ते उपमुख्यमंत्रीसोबत, त्याचप्रमाणे त्यांच्याकडून आम्ही जेव्हा निवडून येऊ या प्रभागामध्ये त्याचप्रमाणे कामाचा सपाटा लागणार आहे. तर प्रत्येक छोट्या घटकांकडे लक्ष दिलं जाणार आहे. आज खूप इथं वाईट अवस्था आहे. इथं प्रभागामध्ये जेव्हा आम्ही फिरतो, आम्ही लुम्बिनगर, यशवंतनगर, बराचसा स्लम एरिया, आम्हाला जास्तीत जास्त या प्रभागामध्ये स्लम एरिया लागून आलेला आहे. या स्लम एरियामध्ये इथं कुठलाही नगरसेवक पोहोचलेला नाही. दरवेळेस निवडून येतात पण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, कुठली त्यांची समस्या हल केलेली जात नाही. त्याकरता आम्ही जास्तीत जास्त ताकदीने उतरू आणि त्यांच्या समस्येचं निराकरण करू. दीपक भाऊ गिरोळकर आपल्या बरोबर आहे. दीपक भाऊ, भरपूर आता स्लम एरियाही बराचसा आहे आपल्या प्रभागामध्ये, तर स्लम भागातल्या कोणत्या कोणत्या मूलभूत समस्या आहेत? जय भवानी, जय शिवाजी, जय भीम. मी दीपक वासुदेवराव गिरोळकर,
शिंदे गटातून ड गटातून उमेदवार दाखल केली आहे. आपल्या प्रभागात म्हणल्यानंतर भरपूर समस्या आहे, कारण ज्या रोडने जात त्या रोडला कचरा दिसतो आणि कचऱ्याला वारंवार आपण फोन करून पण तो कचरा उचलत नाही आणि घट्टी गाडी पण कंटिन्यू येत नाही आणि कुठं नाल्या फुटलेल्या आहे, कुठं नाले फुटलेले आहे, कुठं नाल्याचे काम आहे. वडोपुरा परिसरातील नाल्याचं काम दुरवस्थेत आहे. तिथं पाणी भकास नाल्यातलं पाणी आपल्या घरात जातो, त्यातून किडे माकोडे आपल्या घरात शिरतात आणि बरसातचे तर किडे पुरा बकेटीनं घरात बाथरूममध्ये शिरतात आणि आपल्या अन्नादापर्यंत पण तिथपर्यंत पोचतात आणि अशी दुर्व्यवस्था आहे. प्रत्येक ठिकाणी पाणी तो भकास करून टाकलेला आहे आणि जिथं कुठं सिमेंट रोड केलेले आहे तिथं घर खाली झालेले आहे, रोड वर झालेले आहे आणि तो घरातलं पाणी आतमध्ये शिरतो, त्याची पण दुर्व्यवस्था केली आहे. कारण ते गटर लाईन योजना जी केली होती शिवसेनेच्या काळात ती अजूनही अपूर्ण आहे. 25 वर्षापासून ते अंडरग्राऊंड वॉटर योजना आहे ते अजूनही अपूर्ण आहे. का ते पूर्ण केली असती तर आपल्या स्वच्छ प्रभाग झाला असता आणि पाणी पूर्ण स्वच्छ निघालं असतं. आजही ते पाणी घरात फिरते, कोणाच्या कोणी रपटे करायला लागते, कोणाला दरवाजा उघडत नाही, कोणाचा काही उघडत नाही. ह्या अनेक अशा समस्या आहेत. म्हणून भरभरून जनतेला सांगतो का अशा नगरसेवकांना, जे नगरसेवक आहे ते नगरसेवक जे विद्यमान नगरसेवक 25-30 वर्षापासून आहे ते नगरसेवक नसून ठेकेदार आहे, कारण त्यांचेच ठेके तेच नगरसेवक. म्हणून अशा नगरसेवकांना त्यांच्या बळी पडू नका, कारण त्यांना माहीत आहे 5 वर्ष झाले का पैसे वाटप केलं आणि आपण निवडून येतो, आपल्याला काही काम करायची गरज नाही आणि म्हणून ते काम करत नाही आणि पकेट घेते आणि आपल्या वार्डावर पैसे देते आणि नगरसेवक निवडून येते आणि जनतेच्या समस्या ऐकायला तयार नाही. पण आपण त्याला बळी न पडता आमच्या धनुष्यबाणाला निवडून द्या ही कळकळीची विनंती करतो आणि 16 तारखेला जो निकाल निघाल तो धनुष्यबाणालाच निकाल आणि गुलाल आमचाच लागेल. जय हिंद, जय भारत. ताई, आपलं नाव? माझं नाव मालाताई चव्हाण आहे. मी साधारण SC मधून राखीवमधून उभी आहे, मधून माझे क्रमांक 3 आहे. महिलांना जितका आता प्रतिसाद आहे, महिला जितक्या प्रशासनामध्ये येत आहेत दळाडीनं समोर आणि गव्हर्नमेंटकडे समजा 50% आरक्षण दिलेलं आहे, तर याच्यावरती काय वाटतं, महिलांनी याचा कसा बेनिफिट घेतला पाहिजे? याचा 100% महिलांना बेनिफिट मिळाला पाहिजे असं मला वाटते. आताची कंडिशन पाहता प्रभागात महिलांसाठी, म्हणजे महिलांना जो आता शिंदे सरकारमधून लाडकी बहीण योजना आली त्याचा एक आधार झाला, पण याच्या व्यतिरिक्त अजून महिलांच्या एक बऱ्याचशा समस्या आहेत, छोट्या महिलांच्या म्हणजे सर्वसाधारण महिलांतल्या. तर महिलांच्या काय काय समस्या सांगता येईल? महिलांच्या पुष्कळ समस्या आहे. महिलांना रोजगार नाही आहे, महिलांच्या PR कार्डाचे आहे, घरकुलचे कामं नाही झाले, लोकांचे काही घरकुलं अर्धे पडलेले आहे, अर्धवट आहे, अजून लोकांचे हे नाही आलेले आहे. पुन्हा नाल्या आहे, जे आता दीपक भाऊंनी सुद्धा सांगितलं, मॅडमनी सांगितलं का स्लम एरियात खूपच गंदगी आहे, गाड्या येत नाही, कचऱ्याची समस्या आहे, लाईटिंगची समस्या आहे, रोडची आहे, नाल्याची आहे. ह्या समस्या तर खूपच आहे सर. महिलांसाठी नेमकं काय काय म्हणजे भावी योजना आहे, म्हणजे निवडून आल्यानंतर महिलांसाठी काय प्लॅनिंग आहे? महिलांसाठी प्लॅनिंग आहे, शिवणकाम आहे महिलांसाठी, ब्युटी पार्लर आहे, महिलांना कुठलाही असा रोजगार आहे, रोजगार किंवा रोजगार मार्गदर्शन आणि सिलाई मशीनचे समजा त्यांना अनुदान मिळालं पाहिजे, त्यांना महात्मा फुलेचं अनुदान मिळालं पाहिजे, त्यांना अजून समाज कल्याणचं अनुदान मिळालं पाहिजे. पुन्हा विधवा जे बाया असते त्यांनासुद्धा माझी मदत झाली पाहिजे, त्यांना अनुदान मिळालं पाहिजे. त्यांना म्हणजे ते जे महिन्याचे जे संजय गांधी याचे पैसे जे मिळते निराधारचे ते सुद्धा मिळून नाही राहिले आहे, तेही मिळाले पाहिजे. काही मुलांचं असं म्हणणं आलं की तुमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे चालू केले आणि आमचे म्हाताऱ्याचे बंद केले. हे एकदम त्यांचं बरोबर आहे, कारण का लाडक्या बहिणी सक्षम आहे, जवान आहे, म्हाताऱ्या नाही आहे. पण जे म्हाताऱ्या लोकांचे जे पैसे बंद झाले ते चालू करायला म्हणजे पाहिजे असं मला मनातून वाटते. कारण त्यांना मजुरी करू शकत नाही, ते त्यांच्याच भविष्यात त्यांचं पोट आहे, त्यांना कोणी विचारत नाही म्हाताऱ्या माणसांना. तर म्हणून त्यांचा सगळ्यात मोठा जो समस्या आहे तर ह्या सॉल्व झाला पाहिजे हे मला वाटते. तर शिंदे गटाचे हे होते प्रभाग क्रमांक 10चे उमेदवार. यांचाही बराचसा अजेंडा आहे आणि प्रभागामध्ये बराचसा स्लम एरिया असल्यामुळे छोट्या छोट्या समस्या आहे. युवकांच्या, नागरिकांच्या साफसफाई आणि दिवाबत्ती एवढ्याच मूलभूत समस्या नसून महिलांच्याही रोजगाराच्या समस्या आहेत या ठिकाणी आणि त्यावर काम होणं गरजेचं आहे असं या उमेदवारांचं म्हणणं आहे. आपण प्रभाग दौऱ्यामध्ये या ठिकाणी आणखी उमेदवारांशी असंच भेटत राहू, बोलत राहू. पाहत राहा द विदर्भ न्यूज.